मी टीकेचं लक्ष एका कारणाच्याचमुळे होतं आहे की ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी, मी असेल, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, आम्ही ज्या गतीने या सगळ्या राजकीय हालचाली केल्या, स्वाभाविकपणानेच ज्यांचं जे रात्रीच्या काळोखी अंधारात स्वप्न काय पाहत होते त्यांची कदाचित स्वप्न धुळीला मिळाले असतील. राष्ट्रवादीतल्या दोन व्यक्ती अचानक सगळ्यांसाठी विलन का वाटू लागले? याचं एकमेव कारण की ज्यांचे मनसुबे जे होते ते मनसुबे पूर्णपणाने उधळले गेले. त्यांना त्यावेळेला सुद्धा खटकत होतं दादांची साथ, दादांचा मिळवलेला विश्वास किंवा पवारसाहेबांनी टाकलेला विश्वास. त्याच्यामुळे त्यापासूनच ज्यांच्या मनात काय खतखतत होतं ते आता संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे बोलत आहेत. पण काळाच्या ओघात त्याची उत्तरं नक्की मिळतील. जय पवारांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यालाही कळतं आहे एक नवीन तरुण पिढी ज्यावेळेला राजकारणात दादांचा वारसा म्हणून येते त्यावेळेला दादांच्या मृत्यूनंतर काय वातावरण नेमकं राजकीयदृष्ट्या होतं, काय नेमकी वाटचाल केली जाणार होती, हे सगळं लक्षात आलंच. बारामतीकरांच्याही लक्षात आलं आणि या संबंध कुटुंबियांच्या लक्षात आलं. सुनेत्रा पवार थोड्याच वेळात अर्ज दाखल करतील. अर्थात अजित पवारांनंतर रिक्त झालेल्या जागेवरती त्याच कॅन्डिडेट आहेत. पॉलिटिकल लिगसीसुद्धा त्यांची पुढे येणार हे पक्षाने आधीच क्लिअर केलं होतं. पण आज बारामतीमध्ये त्यांच्यासोबत सुनील तटकरे असतील सगळा फॉर्म भरायला. दादांनंतरची निवडणूक कशी बघायची? दादांच्या नंतरची निवडणूक अतिशय क्लेशकारक, भावनाप्रधान, अनेक संवेदना दादांच्या राजकीय आयुष्याशी, जीवनाशी आमच्या जोडलेल्या गेल्या असल्यामुळे दादांशिवाय बारामतीचा विधानसभेचा अर्ज भरणं हे आयुष्यातलं सर्वात दुःखदायक आहे. पण तरी ज्या धीरोदात्तपणाने बहिणींनी हे सारं काय स्वीकारलेलं आहे, कार्यकर्ते, सरकार, जनता यांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्णय जो त्यांनी घेतला त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोतच. स्वाभाविकपणाने त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण आज बारामतीमध्ये आलेलो आहोत. सगळेच आमदार राज्यभरातले तिथे पोहोचतात की काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार बहुतेक पोचलेले आहेत, काही सकाळपर्यंत पोचतील. मला असं वाटतं की दादांनंतर सगळ्यात जास्त टीकेचं धनी साहेब तुम्हाला व्हायला लागलं. साधारण राज्यभरातलं आत्ताचं वातावरण बघता सुद्धा हीच गोष्ट दिसते की राष्ट्रवादीतल्या दोन व्यक्ती अचानक सगळ्यांसाठी विलन का वाटू लागले? याचं एकमेव कारण की ज्यांचे मनसुबे जे होते ते मनसुबे पूर्णपणाने उधळले गेले. जसं की त्याच्यामुळे आजचा दिवस वहिनींचा अर्ज भरण्याचा असल्यामुळे त्या बाबतीमध्ये अधिक काही बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. परंतु नेमकं जसं काल जय पवारांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यालाही कळतं आहे एक नवीन तरुण पिढी ज्यावेळेला राजकारणात दादांचा वारसा म्हणून येते त्यावेळेला दादांच्या मृत्यूनंतर काय वातावरण नेमकं राजकीयदृष्ट्या होतं, काय नेमकी वाटचाल केली जाणार होती, हे सगळं लक्षात आलंच. बारामतीकरांच्याही लक्षात आलं आणि या संबंध कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्याच्यामुळे स्वाभाविकपणाने जो काही निर्णय त्याच्या कालावधीच्या नंतर झाला, 72 तासामध्ये वहिनींची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली निवड, पक्षाचे अध्यक्ष म्हणून झालेली निवड, पारची झालेली राज्यसभेची निवड, याच्यामुळे अनेकांचा पोळशू उठलेला आहे. त्याच्यामुळेच हे शेवटी प्रदेशाध्यक्ष मी आहे. बरं, प्रदेशाध्यक्ष का मी आज राहिलो नाही. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस असताना ज्यावेळेला मी सत्तेच्या बाहेर गेलो 14 ते 18, बघा 99 ते 2014पर्यंत पक्ष सांभाळणं सोपं होतं. पण 14 ते 18 ज्यावेळेला देवेंद्रजींचं आणि शिवसेनेचं सरकार आलं त्या कालावधीमध्ये 4 वर्ष पक्षामध्ये काम केलं पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आताही दादांनी हा निर्णय घेतला इंडियामध्ये जाण्याचा, इंडियासोबत. त्यावेळेला सुद्धा एक सावलीसारखी साथ त्या ठिकाणी दिली. अनेक काही पडद्यामागच्या खूप गोष्टी आहेत, योग्य वेळेला त्याच्यावरती बोलण्याची आवश्यकता राहीलच. त्याच्यामुळे टीकेचं धनी आम्हीच होणार, त्याच्यापेक्षा दुसरं कोण होणार? म्हणजे मला असं वाटतं की मधल्या काय तुमच्या पक्षात नेत्यांशी बोलताना सुद्धा मला असं जाणवलं त्यांचं म्हणणं होतं की ज्या दिवशी पहाटेचा शपथविधी आला त्या दिवशी सुद्धा आम्ही दादांच्या पाठीशी होतो. 2 भाग आहेत की पहाटेचा शपथविधी का कशामुळे झाला त्याच्याबद्दल सुद्धा साधन ते तपशील माझ्याकडे आहे. पण पहाटेचा म्हणजे तसा सकाळचाच, आपण सगळे पहाट म्हणतो पण दादांच्या भाषेमध्ये सकाळचा. त्याच्याबद्दल आज काय बोलणं उचित ठरणार नाही. कारण 2014पासून किंवा 2009पासूनच वेळोवेळी दादांना ज्या पद्धतीने तोंडघशी किंवा अपमानित करण्याचा प्रयत्न झाला त्या साऱ्याचा उद्रेक असं मी म्हणणार नाही. पण त्या साऱ्याची परिणिती म्हणजे त्या दिवशी दादांचा झालेला शपथ असेल. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजूनही वाटतं की 2019मध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार
देवेंद्रजी आणि दादांचं सरकार जर काय टिकलं असतं तर राज्याचा राजकारणामधला बास तर उंचावला असताच, पण राज्य प्रचंड प्रमाणावरती विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे गेलेलं पाहायला मिळू शकलं असतं. साहेब, तुम्ही असं म्हणता की तुमच्याकडे तपशील खूप आहेत आणि ते असणार कारण स्वाभाविक तुम्ही या सगळ्या प्रक्रियेचा भाग राहिला आहे. असं असताना सुद्धा तुमच्यावर टीका होत असताना सुद्धा तुम्ही बोलत नाहीत. हा काय विषय नक्की? अनेक वेळेला संयमामध्येच खूप काही गोष्टी दडलेल्या असतात. मला स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांचा सहवास मिळाला, त्यामुळे संयमी नेतृत्व कसं असावं त्या ठिकाणी पाहिलं. आदरणीय पवार साहेबांचा सुद्धा सहवास मिळाला, त्यामुळे किती संयमाने टीका त्यांनी सुद्धा सहन केली ते अनुभवलं. विलासरावजी असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, दस्तूरखुद्द दादा असतील, दादाने सुद्धा अनेक वेळेला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. त्यावेळेला सुद्धा दादाने जो कमालीचा संयम दाखवला, त्यामुळे माझ्यात पहिल्यापासूनच माझे वडील 84ला वारले आणि त्याच्यामुळे ज्या परिस्थितीला मी राजकारणामध्ये उतरलो थोडासा, कारण मला टार्गेट करणं का सोपं आहे, कारण मी ॲक्यूट OBC मधला आहे. सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे, आपण जर का पाहिलं तर त्याच्यात ॲक्यूट OBCचा असल्यामुळे टार्गेट करायला सर्वात सोपं पडतं. त्याच्यामुळे ती टीका केली जात असेल, पण तरी पुरून उरलं आहे. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की बघा, ही टीका कोण करते मेजॉरिटीने? मला असं वाटतंय की एकेकाळी तुमच्या सगळ्यांसोबतच असलेल्या सगळ्या व्यक्ती आहेत. म्हणजे तुम्ही म्हणता अक्यूट OBC आहे तर ते तुमचे राजकीय विरोधक करू शकतील. मुद्दा असा की तुमच्यासोबत काम केलेले सगळे आता असं बोलत आहेत. असं आहे, आमच्यासोबत काम केलेले बोलत असतील असं तुम्ही म्हणताय, मी अजून म्हणत नाही. पण ते बोलत असतील कारण त्यांना त्यावेळेला सुद्धा खटकत होतं. दादांची साथ, दादांचा मिळवलेला विश्वास किंवा पवारसाहेबांनी टाकलेला विश्वास, त्याच्यामुळे त्यापासूनच ज्यांच्या मनात काय खतखतत होतं ते आता संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे बोलत आहेत. पण काळाच्या ओघात त्याची उत्तरं नक्की मिळतील. पार्थ पवारांना तुमच्यासाठी ट्विट करावं लागलं एवढी वेळ आली? नाही, असं आहे, ते त्यांनी ट्विट केलं म्हणजे शेवटी दादांचा चिरंजीव असल्यामुळे ज्या काय घडामोडी घडल्या, विशेष करून दादांच्या दुर्दैवी मृत्यूच्या नंतर, त्या साऱ्याची उमज समज आणि सहभाग हा असल्यामुळेच त्यालाही असं वाटलं की या पद्धतीने करणं आता गरजेचं आहे. शेवटचे 1-2 प्रश्न. तुम्ही म्हणाले की त्या दिवशीचा जो शपथविधी सकाळचा जर सक्सेसफुल झाला असता तर राज्य पुढे गेलं असतं. गोष्टी कोलॅप्स कुठे झाल्या? नाही, कोलॅप्स म्हणजे 2 गोष्टी आहेत. त्यावेळेला एकतर पक्षामध्येच 2 प्रवाह होते, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं सरकार किंवा मग महाविकास आघाडीचं सरकार. आणि मग ती शपथ झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने सगळ्या हालचाली झाल्या, पुन्हा एकत्रितपणाने त्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला आणि त्याच्यातूनच उद्धवजींचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं. आता हे घटनाक्रम आहेत, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, त्यामुळे आता कधीतरी त्या संदर्भामध्ये तपशीलवार बोलता येईल. पण देवेंद्रजींपेक्षा मग उद्धव ठाकरेंसोबत नीट काम करता आलं नाही असं काही झालं? नाही, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकारचा बोलण्याचा मतितार्थ असा होता की देशामध्ये मोदी साहेब पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निर्वाचित झाले. ते भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवरती लोकसभेमध्ये बहुमत मिळालं होतं. 84 नंतर कुठल्याही राजकीय पक्षाला स्वतःला ताकदीवरती बहुमत मिळालेलं नव्हतं, पण तरी NDA अस्तित्व ठेवलं. मोदी साहेबांनी असेल किंवा अमित भाईंनी असेल. आता 19ला आपण पाहिलं तर बहुमताचा आकडा भारतीय जनता पक्षाने कमळ चिन्हावरती पार केलेला होता. अशा वेळेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही जी संघराज्याची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, त्यामध्ये देवेंद्रजी आणि दादा दोघांचं एक व्हिजन, काम करण्याचा आत्मविश्वास, कणखरपणा, सातत्य, या साऱ्या गोष्टीचा फायदा राज्याला नक्की झाला असता. शेवटचा प्रश्न. रिसेंटली सुनेत्रा पवार दिल्लीच्या भेटीगाठींमध्ये गेल्या होत्या सगळ्यामध्ये, त्यावेळी तिथे तुम्ही नाही आहेत असं चर्चा सगळ्या झाल्या, त्यानंतर याच्या सगळ्याच्या बातम्या पण झाल्या. काय झालं होतं नक्की? 2 बाबी आहेत. एक तर वहिनी त्या दिवशी केल्या का राज्यसभेचा किंवा अधिवेशनाचा तो शेवटचा दिवस होता. आता विधानसभेला निर्वाचित होतील म्हणजे राज्यसभेचा राजीनामा होईल. त्या अधिवेशनातच त्यावेळेला राज्यसभेला गेल्या नाहीच, त्याच्यामुळे एक राज्यसभेचा उपस्थिती आपण जे म्हणतो ती एक भावनाप्रधान आहे. कारण आता परत राज्यसभा आता 2029पर्यंत संभवतच नाही, कारण 2029पर्यंत उपमुख्यमंत्र्यांनाच त्या काम करणार आहेत. नंतरही त्यांच्या नेतृत्वाखाली मी राज्य सरकारमध्ये येऊ, त्याच्यामुळे तो एक भाग आहे. आणि माझे पूर्वनियोजित कार्यक्रम मी खूप माझ्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम अगोदरच घेतलेले होते. हनुमान जयंतीचे जे कार्यक्रम असतात ते इतके खूप होते आणि काही गावांच्यामध्ये मी वर्षानुवर्ष त्या ठिकाणी जात आला असल्यामुळे तो तेवढाच. बाकी त्याच्यामध्ये वेगळं असं काही कारण नाही, कारण या सगळ्या प्रक्रियेतला मी टीकेचं लक्ष आज का होतो आहे
एक्झॅक्टली. कारण काय बघा, मी टीकेचं लक्ष एका कारणाच्याच मुळे होतं आहे की ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी, मी असेल, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, आम्ही ज्या गतीने या सगळ्या राजकीय हालचाली केल्या, स्वाभाविकपणानेच ज्यांचं जे काही जे रात्रीच्या काळोखी अंधारात स्वप्न काय पाहत होते त्यांची कदाचित स्वप्न धुळीला मिळाले असतील. स्वाभाविकपणाने मग एक मार्गे टीका सोपी राहते. आणि मी मगाशी म्हटलं, आय कॅन बी व्हेरी सॉफ्ट टार्गेट बिकॉज आय एम ॲक्यूट मायनॉरिटी फ्रॉम द OBC इवन. त्यामुळे ठीक आहे, हे होतच राहत असतं. त्यामुळे मला त्याच्यातून काय फरक नाही. कारण मला एका गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की राज्याच्या राजकारणात 40 वर्ष टिकून राहू शकलो. आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा निवडणुकीच्या मी 2 वेळेला लोकसभेला निवडून आलो आणि 5 वेळेला विधानसभेला निवडून आलो आहे. 92ला जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. त्यामुळे इतक्या वर्षाचा प्रवास हा निवडणुकीच्या माध्यमातून आहे. त्याच्यामुळे एका बाजूला रायगड जिल्ह्याचं राजकारण, एका बाजूला राज्याचं राजकारण, अशा स्थितीमध्ये टिकणं एवढंच आहे, बाकी काय नाही. अगदी शेवटचा प्रश्न, फार वेळ घेते, तुम्हाला लिहायचं आहे. अगदी शेवटचा प्रश्न. सुनेत्रा पवारांनी दिलेलं इलेक्शन कमिशनला पत्र, त्यानंतर तुमची आणि शिवाजीराव गर्जेंची चर्चा, या गोष्टी काय नक्की बॅक ऑफ द माइंड काय झालं? अत्यंत फजूल आहे चर्चा. आज या विषयावरती काय बोलणार नाही. मोकेपणी संवाद नक्कीच पत्रकार परिषदेमध्ये करेन. थँक्यू सो मच. येस, सुनील तटकरे होते, निघालेत ते आत्ता खरं तर याच्या दिशेने, म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने. या ठिकाणी थोड्याच वेळात म्हणजे अजित पवारांचे जिथे अंत्यविधी झाला होता तिथे सगळेजण आता जाऊन अभिवादन करतील. सुनेत्रा पवार ती थोड्याच वेळात पोहोचतील आणि सगळी मंडळी अर्थात आज फॉर्म भरणार आहेत आणि त्याच्यासाठी ही सगळी मंडळी पोहोचतात. पण इतक्या दिवसापासून महाराष्ट्राच्या सगळ्या चर्चा सुरू होते ना, त्याची बऱ्यापैकी उत्तर त्यांनी याचा प्रयत्न केला. आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात इथं बारामतीमध्ये बॅनर पण काही ठिकाणी लागले होते काल. अर्थात ते काढण्यात आले, ही गोष्ट वेगळी. पार्थ पवारना ट्विट करायला लागलं की या नुसत्या चर्चा आहेत सगळ्या. त्यानंतर शिवाजीराव गर्जे येऊन माध्यमांसमोर बोलले की असं काही नाही, प्रदेशाध्यक्ष म्हणून ते निर्णय घेत आहेत. पण मुळात तटकरेंची बाजू काय ही आत्ता महाराष्ट्रासमोर आली. बाकी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, बारामतीवरून.